नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जर पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल आपण ड्रग इन्स्पेक्टर पूर्व परीक्षा 2016 या प्रश्नपत्रिकेचं या ठिकाणी ॲनालिसिस पाहणार आहोत की प्रश्नांचं स्वरूप काय होतं ते आपण या ठिकाणी पाहूया. बरोबर आहे. तर सुरुवात करूया प्रत्यक्ष प्रश्नांना. पहिला प्रश्न सुरुवात करूया मित्रांनो. HIV AIDS is diagnosed by some specific test. Identify which among the following tests are used. कोणकोणत्या टेस्ट या ठिकाणी HIV डायग्नोसिस साठी वापरल्या जातात? बघा, एक आहे एलिझा, दोन आहे DNA PCR एम्प्लिफिकेशन, नंतर आहे वेस्टर्न ब्लॉट आणि चौथा ऑप्शन आहे नन ऑल ऑफ द अबो. 2 सेकंदांचा वेळ देतो, पहा बरं. येते लक्षामध्ये, याचं एक उत्तर आहे ऑल ऑफ द अबो. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आपण एलिझा टेस्ट, ज्याला आपण म्हणतो एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ऍसे, बरोबर आहे. वेस्टर्न ब्लॉक टेस्टला याला लॉंग फॉर्म नाही आहे, बरोबर आहे. त्याला काय लॉंग फॉर्म नाहीये, बरोबर. बरोबर आहे. आणि डीएनए आपल्याला माहिती आहे, आणि हे पीसीआर म्हणजे काय, पॉलिमराइज चेन रिॲक्शन, बरोबर आहे. पॉलिमराइज चेन रिॲक्शन येत आहे लक्षामध्ये. तर याचं उत्तर काय आहे, ऑल ऑफ द अबो. नंतर बघा मित्रांनो, व्हॉट इज द अँटीडॉट फॉर लीड पॉइझनिंग. आता लीड पॉइझनिंगला अँटीडॉट काय आहेत पाहूया बरं, काय आहेत ते. आता लीड पॉइझनिंग, सर्वप्रथम लीड पॉइझनिंग त्याला अँटीडॉट आहे डायमर कॅप्टोसक्सिनिक ऍसिड, बरोबर आहे. अँटीडॉट पॉइझनिंग म्हणजे लीड मुळे जी पॉइझनिंग होते त्याच्यावर वापरण्यात येणार अँटीडॉट काय करतं. अँटीडॉट ते बॉडीत गेल्यानंतर त्या टॉक्झिन सोबत रिॲक्ट होतं आणि न्यूट्रल सबस्टन्स तयार करतं. न्यूट्रल सबस्टन्स जो प्रॉफिटेबल नाहीये आणि ज्याच्याने लॉसही होत नाही, म्हणजे शरीरात राहिल्यावर त्याचा फायदाही नाही तोटाही नाही, आणि थ्रू द युरिन, थ्रू द फेसेस ते बाहेर टाकलं जातं, त्याला आपण म्हणतो अँटीडॉट. मग लीड पॉइझनिंगचे अँटीडॉट आहेत. मग लीड पॉइझनिंगचे सिम्पटम्स काय आहेत, अबडोमिनल पेन. लीड पॉइझनिंगचे सिम्पटम्स ॲब्डोमिनल पेन, हेडॅक, बरोबर आहे. त्यानंतर आहे फटीग आणि सडन फॉल इन बीपी, हा सुद्धा त्याच्यातला एक सिम्पटम्स आहे, बरोबर आहे. लक्ष द्या. आता ऍट्रोपिन हे नर्व टॉक्झिसिटी साठी अँटीडॉट वापरलं जातं. नर्व
टॉक्झिसिटीसाठी अँटीडॉट म्हणून वापरलं जातं. ॲट्रोपिन, बरोबर आहे या ठिकाणी. नंतर फायटोस्टिग्माइन, हे धतुरामुळे होणार पॉइझनिंग जी आहे त्यासाठी वापरलं जातं फायटोस्टिग्माइन, अँटीडॉट म्हणून वापरलं जातं धतुरा पॉइझनिंग वर. येतंय लक्षामध्ये. बरोबर. नंतर आहे फोमपायझॉल. बघा आता या ठिकाणी फोमपायझॉल जे आहे ते कशासाठी वापरलं जातं, तर ते वापरलं जातं मिथेनॉल किंवा इथिलीन ग्लायकॉलच्या पॉइझनिंग साठी. इथेनॉल किंवा मिथिलीन ग्लायकॉल मुळे होणारी पॉइझनिंग याच्यावर अँटीडॉट म्हणून वापरलं जातं. लक्षात घ्या. येतंय मित्रांनो. जाऊया पुढे. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग्स इज नॉट अ टोकोलायटिक्स. बघा आता नवीन कन्सेप्ट बघा बरं काय आहे टोकोलायटिक्स. पहा या ठिकाणी टोकोलायटिक्स म्हणजे रिलॅक्स करणार. कशाला? युटेरिन. युटेरिनला रिलॅक्स करणार याला आपण म्हणतो टोकोलायटिक्स. बरोबर आहे. तर ती औषधी कोणती या ठिकाणी आलाय कोणती असेल बरं? 2 सेकंदाचा वेळ देतो, पहा बरं. तर ती औषधी आहे इरगॉटामाइन. बरोबर आहे. युटेरसला ते रिलॅक्स करतं. बरोबर आहे. आणि बाकी जे आहेत ते आहेत युटेरस स्टिम्युलंट. युटेरस स्टिम्युलंट. बरोबर. पहा बरं या ठिकाणी सोपं आहे. कोणता टॉपिक आहे हा? ड्रग्स ऍक्टिंग ऑन युटेरस. ड्रग्स ऍक्टिंग ऑन युटेरस ह्या टॉपिक मधला हा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग NSAID. NSAID म्हणजे काय? नॉन स्टिरॉइडोसाइडल ड्रग्स इज नॉट अ प्रोपियोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. कोणता असा आहे की प्रोपियोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह नाहीये? ते आहे पायरॉक्झिकॅम. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे मित्रांनो. बघा हे काय? नॉट, हे नॉन स्टिरो. बघा विच ऑफ द फॉलोइंग NSAID नॉट प्रोपियोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. हे प्रोपियोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह नाहीये. प्रोपियोनिक ऍसिड पासून ते बनत नाही. लक्ष द्या. पाहूया पुढचं. नेक्स्ट पाहूया. विच अँटीकोॲग्युलंट प्रोड्यूस बाय मास्ट सेल्स अँड बेसोफिल सेल्स. कोणता अँटीकोॲग्युलंट्स? बघा अँटीकोॲग्युलंट्स रक्त गोठवून देणारे. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो? अँटीकोॲग्युलंट्स असं म्हणतो. 2 सेकंदांचा ब्रेक देतो, पहा बरं.
तर याचं एक्झाम्पल आहे काय बरं, हिस्टामाइन. पण या ठिकाणी हिस्टामाइन दिलेलं नाहीये, बरोबर आहे. हिपॅरिन, मास्क सेल्स आणि बेसोफिल सेल्स कडून ते तयार होतं. बरोबर आहे. आणि हे कॉक्स नावाच्या, बरोबर आहे, ह्या एन्झाईम कडून तयार होतं. सायक्लोऑक्सिजिनेस नावाच्या एन्झाईम पासून प्रोस्टाग्लॅन्डिन हे तयार होतं. नेक्स्ट काय बरं बघा, हिस्टामाइन कसं तयार, हिस्टिडीन कसं तयार होतं बरं. बरोबर. नेक्स्ट, हे फर्मेंटेशन प्रोसेस नाही तयार होतं. पा विच अंडर विच रूल ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड रूल्स 1945 लायसन्सेस फॉर ब्लड बँक्स आर इश्यू. बघा, ब्लड बँक साठी, बरोबर आहे, कोणत्या शेड्यूल नुसार किंवा कोणत्या रूल नुसार आपल्याला करता येतं, पहा बरं. बरोबर आहे. कोणतं, 122G. बरोबर, 122G. मग 122A म्हणजे काय बरं. बरोबर आहे, 122A 122 ब्लड बँक मध्ये ब्लड कलेक्शन आणि स्टोरेजशी संबंधित इन्फॉर्मेशन या ठिकाणी येते. बरोबर आहे, या ठिकाणी. नंतर बघा 160B हे कशाशी संबंधित सेक्शन आहे बरं, पहा या ठिकाणी. बरोबर आहे. हे दोन तुम्ही गृहपाठ समजून करा आणि बाजूला लिहून ठेवा. 2 सेकंदांचा वेळ संपलाय आपला. नंतर पहा मित्रांनो, मॅच द फॉलोविंग. आता बघा, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत 13, त्यांपैकी या ठिकाणी दिलेलं आहे, पहा बरं. सेवन काय बरं, थ्रोम्बोप्लास्टिन. आता थ्रोम्बोप्लास्टिन पहा बरं, कोणता फॅक्टर म्हटला जातो. बरोबर आहे. ऑप्शन नंबर ए बघा, थ्रोम्बोप्लास्टिन ज्याला फॅक्टर 3 म्हणतात. नंतर आहे प्रोकन्व्हर्टिन ज्याला फॅक्टर 7 म्हणतो. बरोबर आहे. त्यानंतर फायब्रिनोजन ज्याला फॅक्टर फर्स्ट म्हणतो. आणि मग आहे प्रोथ्रॉम्बिन ज्याला फॅक्टर 2 असं आपण म्हणतो.
पहा बरं एकदा. येते, पाहूया नेक्स्ट. आता नेक्स्ट आहे बेसोफिल ओरिजिनेटेड इन. बेसोफिल हे कुठं तयार होतात? ओरिजिनेटेड इन. बघा, बेसोफिल हे मायलोब्लास्ट मध्ये तयार होतात. बघा आता मग तुम्ही काय करायचंय, बेसोफिल वर प्रश्न आला, आता तुम्ही ऍसिडोफिल्स, बरोबर आहे, ऍसिडोफिल्स वगैरे जे काही आहे, इओसिनोफिल्स जे काही आहे, बरोबर आहे, तर या ठिकाणी तुम्हाला हे कोठे ओरिजिनेट होतात ते लिहून ठेवा, म्हणजे याच्याशी रिलेटेड प्रश्न असू शकतो असा विचार करायचा मित्रांनो. लिहून ठेवा. या ठिकाणी खूपसा गृहपाठ मी तुम्हाला देणार आहे. या ठिकाणी पहा बरं, नंतर बघा, which of the following is an ester and short acting local anesthetics. पहा बरं, थोडा विचार करा, सोपं आहे, नेहमीच्या वापरातलं एक्झाम्पल आहे बरं आपलं. बरोबर आहे, एक्झाम्पल आहे प्रोकेन. काय एक्झाम्पल? प्रोकेन. तर आता काय करायचं आपण बघा, टेट्राकेन, डायब्युकेन हे कोणते एक्झाम्पल्स आहेत हे मात्र गृहपाठाला घेऊन एका ठिकाणी लिहून ठेवायचं. पुढच्या लेक्चरला मी प्रत्येकाकडनं हे विचारणार आहे मित्रांनो. Antifungal antibiotic एन्फोटेरिसिन बी इज ऑब्टेन फ्रॉम. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आलेला आहे मित्रो, टेप्टोमायसिस नोडुसस. अतिशय म्हणजे सिंगल लाईन आन्सर या ठिकाणी आलेलं आहे, काही शंका नाही. बरोबर आहे, पाहूया नेक्स्ट. Which of the following drug is not in enzyme inducer? एन्झाइम इंड्युसर कोणतं नाहीये? पहा बरं, या ठिकाणी आहे सिमिटिडीन. हे एन्झाइम इंड्युसर नाहीये. याचा एन्झाइमच्या ऍक्टिव्हिटीवर कमी जास्त प्रमाणाचा म्हणजे स्लो ऍक्टिंग वगैरे वर्क होत नाही. सिमिटिडीन त्याचं एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. One of the following drug most widely used as locus anesthetic agent for infiltration, regional nerve block, epidural and subarachnoid anesthesia. It is also commonly used for topical anesthesia. बघा, टॉपिकल शब्द आल्यामुळे आपल्याला माहिती आहे, टॉपिकल शब्द आल्यामुळे त्या टॉपिकल शब्दाचा लिंडोकेनशी अर्थ जुळतो, जरा वापराशी अर्थ जुळतो, म्हणून काय आहे ते आन्सर लिंडोकेन. कसं? टॉपिकली अप्लाय होणार लिंडोकेन. आपलं बऱ्याच वेळेस जवळपास पीवायक्यू संपलं असतं,
परंतु जराशी सपट परिवार महाचर्चामुळे जरा आपल्याला वेळ लागला या ठिकाणी यायला. Which of the following antiretroviral drugs belong to non-nucleoside reverse transcriptase inhibitor? Non-nucleoside reverse transcriptase inhibitor बघा, belongs to antiretroviral drugs. बघा, आता तुम्हाला प्रश्न असेल की हे काय प्रकार आहे अँटीरिट्रोवायरल? बरोबर आहे. अशी ड्रग्स की जी HIV च्या ट्रीटमेंटसाठी वापरली जाते, तिला अँटीरिट्रोवायरल म्हणतात. मग नॉन न्यूक्लिओसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज या ग्रुपमध्ये कोणती येते? तर ती येते नेव्हिरॅपिन. बरोबर, कोणती ड्रग्स येते? नेव्हिरॅपिन. नेक्स्ट पाहूया बरं. Which of the following drugs induce delta amino linoleic acid synthetase? स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न. एक्झाम्पल आहे फेनोबार्बिटोन. बघा, इंड्युसेस फेनोबार्बिटोन. येतं लक्षामध्ये? काय होतं? काय होतं बरं? फेनोबार्बिटोन इंड्यूस करतं कशाला? ALA सिंथेटेजला. ALA सिंथेटेज. त्याचा काय परिणाम होतो बरं? एनेस्थेटिक कंडिशन थोडी लवकर येते. बरोबर आहे. नंतर बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल फॉर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज which causes eye infection, that is the primary cause of blindness in a word sight. काय आहे? काय बरं? ज्या बरोबर, तर ते आहे क्लायमेडिया ट्रायकोमॅटिस. काय आहे? ट्रायमेडिया ट्रायकोमॅटिस. बरोबर आहे. आता नायसेरिया गोनोरिया हा गोनोरिया नावाच्या डिसीज वर वापरला जातो. ट्रोपेनिमा पॅलिडम आणि अल्बिकन्स कशावर वापरला जातं? आता ते तुम्ही शोधायचं आहे. ऑन विच क्रोमोझोम genes for 3 chain of fibrinogens are found? पा, हा प्रश्न DNA वर आलेला आहे. एक्झाम्पल आहे क्रोमोझोम 3. याच्यावर 3 चेन्स ऑफ फायब्रिनोजन असतात. क्रोमोझोम 3 वर. येतं लक्षामध्ये? नेक्स्ट, whole human blood is a mixture of blood and anticoagulant solution contains not less than, बघा या ठिकाणी, not less than 9.7 divided by volume of hemoglobin. एवढं त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असावं, त्यापेक्षा कमी नको. येतं लक्षामध्ये?
रिअपटेक इनहिबिटर बघा या ठिकाणी दिलेलं आहे की नॉर ॲड्रेनोल रिअपटेक इनहिबिटर कोणता आहे? एक्झाम्पल आहे, आन्सर आहे फर्स्ट. येतं आहे लक्षामध्ये. नॉर ॲड्रेनालिन रिअपटेक इनहिबिटर आहे ॲमिट्रिप्टिलिन. नंतर सेरोटोनाइन रिअपटेक इनहिबिटर आहे फ्लोक्झेटिन. नंतर आहे मोनोअमाइन ऑक्सिडेज इनहिबिटर, हे आहे फेनिलझाईन. आणि नंतर सायकोमोटर स्टिम्युलंट हे आहे डेक्स्ट्रो एम्फेटामाइन. लक्षात घ्या. नंतर बघा, द रिलेटिव्ह नेफ्रोटॉक्सिसिटी अमंग द नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग इज वन ऑफ द फॉलोइंग. बघा, रिलेटिव्ह नेफ्रोटॉक्सिसिटी नॉन स्टेरॉइडल साइडल ड्रग्ज मध्ये नेफ्रोटॉक्सिसिटीचा एक क्रम की कोणाची जास्त बघा, तर या ठिकाणी आपण पाहतोय की थर्ड ऑप्शन बघा, आयबुप्रोफेन पेक्षा फेनोप्रोफेन जास्त परिणाम करतं, त्याच्यापेक्षा इंडोमिथॅसिन हे नेफ्रोटॉक्सिटी म्हणजे नेफ्रिक फंक्शनवर जास्त परिणाम करतं. ते आहे आन्सर आपलं. विच ऑफ द फॉलोइंग अँटीफंगल ड्रग्स यूज ओनली टॉपिकली. बघा, कोणती अशी आहे की ती टॉपिकली वापरली जाते. पहा बरं, बरोबर आहे, तर ती आहे निस्टॅटिन. अँटीफंगल ड्रग्स टॉपिकली. बरोबर आहे. What is the accepted daily intake of per kilogram day of adrenaline? बरोबर आहे, तर हे आहे 0.0001. परंतु या बोर्डावर थोडा, या प्रश्नावर थोडा डाऊट आहे, त्यामुळे हे थोडं आयोगाने देखील त्यावेळेस हा प्रश्न कॅन्सल केलेला होता. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज नॉन ओपॉइड अँटीटिस्यू. बघा, कोणती नॉन ओपॉइड. पहा बरं या ठिकाणी, बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे डेक्स्ट्रोमिथॅनॉर्फॉन. बघा, हा नॉन ओपॉइड अँटीटिस्यूज आहे. येते लक्षामध्ये, नॉन ओपॉइड येते. त्यानंतर नेक्स्ट पाहूया, मॅच द फॉलोइंग. बघा, फेनोथायझिन, फेनोथायझिनचा आहे ब्लॉकेट ऑफ D2 रिसेप्टर. अटिपिकल बरोबर, अटिपिकल अँटीसायकोटिकचा आहे ब्लॉकेट ऑफ 5-HT रिसेप्टर. फेनोबार्बिटोनचा आहे एम रिसेप्टर. आणि लिथियमचा आहे सप्रेस इन्सोइटॉल. बरोबर, ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी करेक्ट आहे. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग ड्रग्स इज युटेरिन रिलॅक्झंट. बघा,
रिलॅक्झन. आता ऑक्सिटोसिन हे स्टिम्युलंट आहे. बरोबर आहे. हे देखील त्याच प्रकारामध्ये, आणि हे सुद्धा रिटोड्राईन हे मात्र रिलॅक्झंट आहे, आणि रिलॅक्झनला आपण टोकोलायटिक्स असं सुद्धा म्हणतो. लक्षात घ्या. बरोबर आहे. नेक्स्ट, द सिलेक्टिव्ह अँजिओटेन्सिन 2 रिसेप्टर ब्लॉकर यूज ॲज अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स इज वन ऑफ द फॉलोइंग. पहा या ठिकाणी कोणती पाहूया बरं. बरोबर आहे. म्हणजे अँजिओटेन्सिन 2 ला ब्लॉक करायचं. अँजिओटेन्सिन 2, आणि ती एकच आहे सर्टॅन. ज्याच्या शेवटी टॅन शब्द असेल तो अँजिओटेन्सिन 2 रिसेप्टर ब्लॉकर असतो. मग कोणता आहे? टॅन. लोसर्टन, सर्टॅन फॅमिली, लोसर्टन, टेल्मिसर्टन. ओके. What is the consequences of interaction between cis mercaptopurine and allopurinol? बघा, जेव्हा यांची इंटरॅक्शन होते तेव्हा एक गोष्ट मात्र घडते. हे जे आहे याचा डोस ऍडजस्ट करावा लागतो. ऍडजस्ट करावा लागतो म्हणजे कधी कधी कमी करावा लागतो. याच्याशी संबंधित काय आहे बरं? डोस ऑफ 6 मर्कॅप्टोप्युरिन इज रिड्यूस. येत आहे लक्षामध्ये? तो डोस रिड्यूस करावा लागतो. पहा बरं. For donors experiencing plasmapheresis, aspirin should not have been taken days prior to donation. बघा, प्लाझ्माफेरेसिस बघा काय या ठिकाणी. आता प्लाझ्माफेरेसिस म्हणजे काय? ब्लड घ्यायचं, त्याच्यातून प्लाझ्मा सेपरेट करणं, ही जी प्रोसेस आहे त्याला प्लाझ्माफेरेसिस म्हणतो. बरोबर आहे. आणि परत आणि त्यानंतर जे काही सेल्स असतात ते परत ब्लड मध्ये टाकणं. बरोबर आहे. असं करत असताना ऍस्पिरिन शुड नॉट हॅव बीन टेकन बिफोर. किती दिवस अगोदर किंवा किती तासांच्या अगोदर ऍस्पिरिन घेऊ नये. पहा बरं, विचार करा. बरोबर आहे. 3 days प्रायर टू डोनेशन. 3 दिवसांपर्यंत घेऊ नये. बघा, रक्तदान देण्याच्या किंवा प्लाझ्माफेरोसिस करण्याच्या 3 दिवसांच्या अगोदरपर्यंत करू नये. Which of the following oral contraceptive preparation contains estrogen and progesterone in fixed doses for all days of treatment? बघा, एक्झाम्पल आहे कंबाईन पील. या दोघांमध्ये
बरोबर आहे. काय आहे? कंबाईंड पील. येतंय लक्षामध्ये? नेक्स्ट, ड्यूरिंग and after attack of infection of nucleoside for agglutination for sheep, red blood cells appears in the serum is a diagnostic significance. This agglutination demonstrated. बघा, ह्याही प्रश्नाला थोडं सांशकता होती, परंतु आयोगाने उत्तर हे पॉल बनेल टेस्ट दिलेलं आहे. हे आपण मायक्रोबायोलॉजीचा एक चॅप्टर मध्ये आपण घेऊते, परंतु मला सुद्धा या प्रश्नामध्ये थोडा डाऊट होता. In the laboratory diagnosis of rabies impression, smears of brain are stained by Seller's technique to demonstrate the inclusion bodies are called. बघा, जेव्हा आपण रेबीजचं एक्झामिनेशन करतो एखाद्या व्यक्तीचं, तेव्हा ब्रेन स्टेन्ड बाय सेलर्स टेक्निक टू डेमॉन्स्ट्रेट, त्यावेळेस त्या बॉडीजला जे वापरलं जातं डायग्नोसिस साठी, त्याला काय म्हणतो? तर त्याला नायग्रीज बॉडीज म्हणतो. काय म्हणतो? नायग्रीज बॉडी असं आपण म्हणतो. बरोबर आहे. Lawry and Lily's medium and Willis and Haas medium are used for cultivation of, बघा, काय? क्लॉस्ट्रिडियाच्या कल्टिवेशन साठी दोन्ही मीडियम वापरतात. क्लॉस्ट्रिडिया स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे मित्रांनो, स्टेन मायक्रोबायोलॉजी मधला. Alcohol in water 60 to 85% is a good disinfectant for medical instrument and laboratory surfaces, destroys the microorganism present thereby. बघा, सोप्यात सोपा प्रश्न. आता 60 ते 85% अल्कोहोल हे डिसइन्फेक्टंट म्हणून वापरतात, तर त्याचे ऍक्शन कशावर होते? सोल्युबलायझिंग लिपिड्स अँड प्रोटीन डिनॅचरेशन याच्यावर त्याची ऍक्शन होते आणि ते इन्स्ट्रुमेंट स्टरलाइज होतात किंवा डिसइन्फेक्टंट होतात. pH indicator dye present in Christensen's urea medium is, बघा, pH इंडिकेटर क्रिस्टिन्सन्स युरिया मीडियम मध्ये कोणता डाय किंवा कोणता इंडिकेटर्स असतो? तर बघा, त्याच्यामध्ये जनरली वापरला जातो फिनॉल रेड. काय वापरला जातो? फिनॉल रेड वापरला जातो. लक्ष द्या. LAL टेस्ट, बघा, LAL. आता LAL टेस्ट म्हणजे काय? पहा, लिटमस ॲम्योबायसेट लायसेट. बघा, लिटमस ॲम्योबायसेट लायसेट, त्याला LAL टेस्ट म्हणतात. LAL टेस्ट रिएजंट obtained from horseshoe crab, more sensitive to pyrogen test. बरोबर आहे. The test only detects endotoxin of gram negative bacteria. बरोबर आहे. Test can be used for radio pharmaceuticals. बरोबर आहे. म्हणजे 20 स्टेटमेंट्स आर ट्रू. जर पाहिलं तर ABCD हे सर्वही स्टेटमेंट्स हे ट्रू आहेत.
antimicrobial drug showing structural similarity to para-amino benzoic acid. बघा, पॅरो बेन्झोइक ऍसिडची स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी कोण दाखवतं? एकच. पेनिसिलिन आहे, रिफाम्पिसिन आहे, आयसोनायझाइड आहे की सल्फोनामाइड्स आहे? तर फक्त आणि फक्त सल्फोनामाइड. आपण पाहिलं तर ज्या वेळेस आपण अँटी ट्यूबर अँटी कॅन्सरचा अभ्यास करतो त्यावेळेस हे सेंटेन्स आलेलं असतं. स्ट्रेट फॉरवर्ड आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 4. बरोबर आहे. ठीक आहे. आता पेनिसिलिन आपल्याला माहिती आहे, पेनिसिलिन हे न्यूमोनियाच्या इन्फेक्शन मध्ये वापरलं जातं, युरिनरी ट्रॅक्टच्या इन्फेक्शन मध्ये देखील वापरलं जातं. बरोबर आहे. रिफामायसिन हे डायरियाच्या ट्रीटमेंटवर वापरलं जातं, डायरिया. आणि आयसोनायझाइड हे टीबीच्या ट्रीटमेंटवर वापरलं जातं, आपल्याला माहिती आहे. मॅच द फॉलोइंग बायोअसेज. बघा, लॅक्टोबॅसिलस बघा बायो ऍसिड टेस्ट ऑर्गॅनिझम आहेत आणि विटामिन्स आहेत. पहा बरं, जोड्या लावा. सोपा प्रश्न. ऑप्शन नंबर 3. बघा, लॅक्टोबॅसिलस कसा आहे? त्याचा आहे बायोटीन. नंतर आहे लॅक्टोबॅसिलस लेशमॅनी, सायनोकोबामिन. नंतर आहे लॅक्टोबॅसिलस एक मिनिट काहीतरी घोळ होतोय. ऑप्शन नंबर 3. पहिल्याचं तिसरं बायोटीन, दुसऱ्याचं चौथं कॅल्शियम पेंटॉथिनेट, तिसऱ्याचं पहिल्याचं तिसरं, दुसऱ्याचं चौथं, तिसऱ्याचं पहिलं सायनोकोबामिन आणि जे चौथं आहे त्याचं इनोसिटॉल. लक्षात घ्या. The pyrazone test designed to limit the risk of febrile reaction following parenteral administration of drugs. It is needed to be used. बघा, that can be tolerated by the test. आता मी डोस ऑफ 10 ml per kg इंजेक्टेड इंट्राव्हेनसली. साधी गोष्ट आहे, पायरोजन टेस्ट करायची आहे, त्यासाठी आपण इंजेक्शन देणार आहोत आणि मग लिक्विड प्रोडक्ट्स कॅन बी टॉलरेटेड. यासाठी आपण कोणत्या पद्धतीचा प्राणी वापरणार आहेत? बरोबर आहे. जनरली वापरतो आपण उंदीर, रॅबिट. बेसिकचा प्रश्न आहे एकदम. कोलोडियन फिल्टर्स आर यूज फॉर आयसोलेशन ऑफ बघा व्हायरसेस. सिंगल लाईन आन्सर या ठिकाणी.
विच ऑफ द फॉलोइंग यूज टू सेरोडायग्निस सिपाइलिस? बघा, व्हीडीआरएल टेस्ट, विडाल टेस्ट, सेरेली टेस्ट आणि ई टेस्ट. बघा, एक्झाम्पल आहे वेनरो बघा टेस्ट, विडाल टेस्ट HIV साठी, हे सेरेली टेस्ट शिगेला इन्फेक्शन साठी वापरतात. स्टेट फॉरवर्ड आहे मित्रांनो. द BOD, एक मिनिट, द मेजर कॉजेस ऑफ कॉमन कोल्ड आर इन्फ्लुएन्झा व्हायरस, ऍडिनो व्हायरस, रिनो व्हायरस, नन ऑफ द अबो. आपल्याला होणारी सर्दी ही रिनो व्हायरस मुळे असते. एक्झाम्पल आहे रिनो व्हायरस. मित्रांनो 2013 ला पण एका एक्झाम मध्ये आला होता, 2016 ला सुद्धा आणि 2023 ला DMR फार्मसिस्टला देखील हा प्रश्न आलेला होता. शेड्यूल एम रेफर्स. आता शेड्यूल एम जे आहे हे प्रिमाइसेस, इक्विपमेंट याच्याशी रिलेटेड आहे. तर या ठिकाणी असा काही शब्द दिसत असेल तर समजायचं ते बरोबर आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मधला प्रश्न आहे हा. हु इज चेअरमन ऑफ ड्रग टेक्निकल ऍडवायझरी कमिटी? DTAP चे चेअरमन डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सायन्स. कोण? डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सायन्स हे असतात. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी इन द प्रोडक्शन ऑफ. बघा या ठिकाणी रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीने आपण काय काय तयार करू शकतो? इंटरफेरॉन बरोबर आहे, इन्सुलिन बरोबर आहे, ग्रोथ हार्मोन तयार करू शकतो, फॉस्फोलिपिड नाही, फॉस्फोलिपिड नाही. त्याच्यामुळे क्वेश्चन आहे A, B आणि C. A, B, C. The most naturally occurring monosaccharide in mammalian tissue. मॅमेलियन टिश्यू मध्ये जे मोनोसॅचराइड जी शुगर असते ती डेक्स्ट्रो फॉर्म मध्ये असते. डेक्स्ट्रो, डेक्स्ट्रो म्हणजे डी म्हणजे बघा हा, या ठिकाणी लक्षात ठेवा.
फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ वेल फॉर्म्युलेटेड सस्पेन्शन अँड इमल्जन आर. बघा या ठिकाणी प्रोडक्ट रिमेन्स सफिशियंटली होमोजिनियस बरोबर आहे. सेडिमेंट और क्रीमिंग प्रोड्यूस स्टोरेज स्पीसीज बरोबर आहे. एनी सस्पेंडेड हे सुद्धा बरोबर आहे. प्रोडक्ट्स नीड टू बी थिकन अँड रिड्यूस सेटलिंग रेट ऑफ एक्झॅक्टली म्हणजे बरोबर. ए बी सी डी चारही स्टेटमेंट बरोबर आहेत रिलेटेड टू सस्पेन्शन अँड इमल्जन. म्हणजे त्या प्रॉपर्टीज या ठिकाणी दिल्या आहेत आणि सर्वही प्रॉपर्टी बरोबर आहेत. Concentration of phenylethyl alcohol as preservatives in ophthalmic suspension. बघा ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन मध्ये ते किती असावेत? 0.5%. फेनिल इथिल अल्कोहोलचं प्रमाण ऑप्थॅल्मिक सस्पेन्शन मध्ये एवढंच असावं, लक्षात घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज अ वॉटर सोल्युबल कोटिंग मटेरियल यूज इन फॉर्म. बघा साधी गोष्ट आहे. जिलेटिन टॅबलेट्स, आपण जिलेटिनच्या टॅबलेट्स घेतो ते वॉटर सोल्युबलच असतं. जिलेटिन सोपं आहे, म्हणजे कधी कधी टेक्निकने आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. Ketone bodies is the term collectively called as acetoacetate, trihydroxybutyrate, acetone आणि कीटोन. कीटोन जरी असला तरी त्याला कीटोन बॉडी म्हणू शकत नाही. ह्या मात्र आहेत ए बी आणि सी. या ठिकाणी बघा ए बी आणि सी ऑप्शन नंबर 3. विच ऑफ द फॅक्टर्स अफेक्टिंग डोसेस फॉर्म डिझाईन. डोसेस फॉर्म डिझाईन करताना कोणते कोणते फॅक्टर अफेक्ट करतात? कॉमन आयन इफेक्ट बरोबर आहे. पीकेए बरोबर आहे. क्रिस्टल बरोबर आहे. ऑटोक्लेविंग बरोबर आहे. चारही फॅक्टरचा त्या ठिकाणी विचार केला जातो, म्हणजे ऑल ऑफ द अबोव. पावर लक्ष द्या. आता तुम्ही काय करा मित्रांनो, याविषयीची थोडीशी माहिती गोळा करा. गॅमा अमायनो ब्युटिरेट. गॅबा इज फॉर्म बाय डिकार्बोक्सिलेशन ऑफ. कशाच्या डिकार्बोक्सिलेशनने होतं? ते यल ग्लुटामेट. यल ग्लुटामेटने ते होतं. A drug shall be deemed to be spurious. बघा स्पुरियस ड्रग्स म्हणजे ज्याला आपण डुप्लिकेट किंवा आपण असं म्हणतो खोटी असणारी औषधी. सबस्टिट्यूटेड होलली पार्शली अनदर ड्रग सबस्टन्सेस बरोबर. मॅन्युफॅक्चर ऑफ हुम इट इज नॉट ट्रुली प्रोडक्ट बरोबर. नॉट ट्रुली म्हणजे खोटच. हार्मफुल और टॉक्सिक सबस्टन्सेस हेही बरोबर. इट कंटेन नाही. हे ए बी आणि सी. काय ऑप्शन नंबर ए बी
आणि सी जिथं असेल ए बी सी, ए बी सी, ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबूया आणि पुढील लेक्चरला लवकरच भेटूया. धन्यवाद.